मुलींना कसलं आलंय करिअर? मुलींनी आपलं वयात आलं की त्यांचं लग्न उरकून टाकावं, त्यांना चूल आणि मूल हे जे काही आपलं आयुष्य आहे हे छानपणे जगावं आणि त्यातच आपलं करिअर, ह्या विचारधारणेच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांनी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार केला की हा जो काही उंबरठा आहे याच्या बाहेर मला पडायचंय. आणि ही जी अस्वस्थता होती, या अस्वस्थतेमधून ज्यांनी 1 नाही 2 नाही जवळजवळ 8 ते 10 व्यवसाय केले, नुसते केले नाही तर ते लीलया पेलले, अशा श्रीमती सुचेता धूत यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत, तिची मोठी सावली या सेगमेंटच्या अंतर्गत. नमस्कार ताई. हे सगळं कसं शक्य झालं ऍक्च्युली की आपण वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे व्यवसाय तुम्ही केलेत, तर हे सगळं गरज होती का त्यामागे काही भूमिका होती? हे सगळं कसं शक्य झालं? गरज बी म्हणता येईल, कारण मला ज्या ठिकाणी दिलं ती फॅमिली मोठी होती आणि जॉईंट फॅमिली, आणि सर्व जबाबदारी मिस्टरांवरती होती. तर मिस्टरांवरती असल्यामुळे बाकीचे 6 भावांचा परिवार, माझा 3रा नंबर त्याच्यामध्ये, आणि जावांचे बी मुलं, म्हणजे 21 जणांची फॅमिली होती. 21 जणांची फॅमिली, एक मनुष्य कमवणार, बाकी सगळे हे करणारे. मग ते त्याच्यामध्ये मुलांना बी घडवायचं. म्हणजे लग्न झाल्यानंतर आल्यानंतर कळालं घरामध्ये काय नाही. आधी तर सांगण्यात आलं होतं इंजिनियर, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेतात. कॉन्ट्रॅक्ट घेतल्यावर असं वाटलं इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मी निवांत होते की आज न उद्या आपण नगरला शिफ्ट होऊ, कुकाण्यामध्ये काय आपण राहणार नाही. पण ते जेव्हा उंबरठ्यात ओलांडला सासरचा, तेव्हा कळालं की नाही, हे तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतात. मग मिस्टरांच्या मागे लागून हे करून खूप प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नाला काही हे झालं नाही. आणि लगेच 1 वर्षात बाहेर निघणं सोपं नव्हतं. तिथं जबाबदारी सगळी त्यांच्यावर असल्यामुळे कसे तरी 4-5 वर्ष काढले. पण मुलं जेव्हा शाळेचा उंबरठा ओलांडला त्यांनी 5व्या वर्षी, मग लक्षात यायला लागलं अरे मुलांना घडवायचं कसं आहे खेड्या गावामध्ये. मग परत मिस्टरांना थोडस हे केलं, पुश करत गेले की आपल्याला बाहेर पडायचं इथं, त्यामुळे हे शक्य होणार नाही. कसं तरी थोडस हे करून त्यांना तिथनं काय हे केलं आणि मग नगरला शिफ्ट झालो. अच्छा, म्हणजे तुमचं बालपण कुठं गेलं, कुठल्या गावात गेलं? माझं बालपण बी तसंच, म्हणजे माहेर कुठलं? माहेर आहे बेलापूरचं, पण माझं बालपण आजोळी गेलं. बर. 9 महिन्याचे असतानाच आई वडिलांनी मला आजोळी पाठवून. ते पण छोटच गाव होतं? खूप छोटं, ते तर खूप छोटं गाव होतं. बर. आणि कुकाणा पण, म्हणजे नंतर कुकाणा पण खेड्यात गाव कुकाणा. अच्छा. किती शिक्षण झालंय ताई तुमचं? माझं 12वी झालंय. 12वी झाले. आणि हे सगळे निर्णय जेव्हा घेण्यात, तेव्हा तुमचं वय काय साधारण होतं? माझं 20 वर्षात लग्न झालं आणि मी 4 वर्ष जॉईंट फॅमिलीमध्ये राहिले. तिथे 4 वर्षानंतर मी माझी वरती एक छोटी रूम होती, खूपच छोटी होती ती, तिथे 5 वर्ष संसार केला कसा तरी आपला. आणि मग नगरमध्ये शिफ्ट झाले मी. अच्छा. आणि मग हे जे होतं की कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि आता हे तुम्ही जे तेव्हा नगरमध्ये आल्यावरच व्यवसाय करायला सुरुवात केली असेल? नाही, कुकाण्यामध्ये जेव्हा मी वेगळी निघाले तेव्हा मिस्टरांचं एक होतं, मी तुझ्या बरोबर काय राहणार नाही, मी आई वडिलांमध्येच राहणार आहे. अच्छा. हा, तर सगळं खर्च ते जवळजवळ आई वडिलांना करायचे. मी आपली फॉल पिकोची मशीन घेऊन फॉल पिकोचा व्यवसाय चालू केला, कुकाण्यामध्येच चालू केला. आणि मग 6 महिन्यानंतर तर हे झालं, म्हणजे पहिला व्यवसाय फॉल पिकोचा केला. आणि मग जेव्हा तुम्ही नगरला शिफ्ट झालात किंवा ही मुलं एक वेगळ्या ह्याच्यात होती, शाळेत जायला लागली, तेव्हा तुमची जी कौटुंबिक जबाबदारी होती ती, आणि तुमचा व्यवसाय हळूहळू, कारण त्याच्यावरच सगळं अवलंबून होतं, तर याची सांगड तुम्ही कशी घातली? मुलांची जबाबदारी बघूनच हे करत. मुलं एकदा शाळेत गेले की मग मी बाहेर निघायचे. बाहेर निघाले की मग माझा व्यवसाय, माझा घरात बसून व्यवसाय नव्हता. काय काय केलं त्या काळामध्ये? मी फॉल पिकोचा बिझनेस केला, टप्परवेअर केलं. टप्परवेअरचं भरपूर मोठ्या प्रमाणात केलं. त्याच्यानंतर संगमरवरीचे राजस्थानवरून सामान यायचं, ते पण विकलं. ते नगरमध्ये काही, पुण्यामध्ये काही, ते सगळे क्लूज तुमचे तुम्ही शोधत गेला. माझे राजस्थान, दरवर्षी राजस्थानला जात होते देवीला. आधी स्वतःसाठी आणायचे. माझं फ्रेंड सर्कल खूप मोठं. माझं जे आवडलं की फ्रेंड सर्कल म्हणायचं. मग मी
डेअरिंग करून आणायचे मग त्या वस्तू. त्याच पुढच्या प्रश्नाकडे मला ऍक्च्युली यायचं होतं की मी बरंच ऐकलंय की तुमचा मित्र परिवार खूप मोठा आहे, तर याचं रहस्य काय आहे? काय मित्र आपले जवळ करणे, गोड बोलणे, त्यांचे जे काम असतील ते बघणे आणि घरी आल्यावर आदर तिथे करणे, असं कोणालाही जाऊन द्यायचं नाही. त्यामुळे परत परत वाटणार कोणाला तुमच्याकडे. मग शाळेतून जशी मुलं मोठी झाली किंवा त्यांचे करिअरचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला मग हे तुमचे व्यवसाय तसेच चालू होते का? टप्प्यावरती काही वेगळे निर्णय घेतले? टप्परवेअर बी चालू होतं, अजून मी टप्परवेअरचं करते. मी छोटी मोठी ऑर्डर घेते, आता जास्त नाही. टप्परवेअर केलं, संगमरवरी केलं. त्याच्यानंतर मला विळद घाटामध्ये प्रवारा शॉपिंग म्हणून गेली मी, ती 4 वर्ष चालवली. ते काय म्हणजे? ती जनरल स्टोर होतं ते. बर. प्रवारा शॉपिंग म्हणून मोठ्या प्रमाणात? ती मोठ्या प्रमाणात होती. बर. पण मिस्टरांचं कोविडमध्ये हे झालं, त्याच्यानंतर मग मुलाला पण जॉब तिकडे लागला. मग मुलाला एकट्याला कसं पाठवू तिकडे, म्हणून मग ते सगळं इथलं मी हे करून त्याच्याबरोबर गेले तिथे. नाही, तुम्ही जे मुलं जी एक शाळेचं हे त्यांचं संपलं, त्याच्यानंतर मुलांचं जे पुढचं उच्च शिक्षण होतं त्या काळात काही निर्णय घ्यावे लागले का त्यांच्या? कारण तुम्ही त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने मुलीला बी मेकॅनिकल केलं पुण्यामध्ये आणि मुलाचं मुंबईमध्ये झालं बी मेकॅनिकल. मग मुलगा म्हणे मला UPSC करायची आहे, मग त्याला दिल्लीला पाठवलं. 2-3 वर्ष दिल्लीला होता, पण UPSC तो काही क्लिअर झाला नाही. मग त्यांनी बँकिंगकडे कल घेतला. म्हणजे आम्हीच बोललो त्याला की UPSC साठी तू किती दिवस बसणार आहे, मग तू दुसरं काहीतरी बघ, त्याच्यावर याच्यावरती राहून चालणार नाही. मग तो बँकिंगकडे वळाला. बँकिंग मध्ये त्याला मग यश आलं. मग त्यावेळेस 4ही रिझल्ट त्याचे चांगले आले होते बँकिंगचे. तर पहिले ते महाराष्ट्र बँकेमध्ये मॅनेजर म्हणून लागला आणि ते लागल्यानंतर 3 महिन्यांनी त्याचा RBIचा रिझल्ट आला. मग तो RBI मध्ये मॅनेजरच्या पोस्टवरती. पण मग तुमच्या मागे आपल्या गप्पांमध्ये बोलणं झालं होतं तेव्हा असं लक्षात आलं की तुम्ही नगर सोडून पुण्याला त्या शिक्षणासाठी त्यांच्या शिफ्ट झाला होता. तर तेव्हा काही कुटुंबाशी सुद्धा तुम्हाला काही हे करावं लागलं, म्हणजे तडजोड करावी लागली किंवा त्यांच्या बरोबर काही की आता ते सगळं सोडून तुम्हाला पुण्याला शिफ्ट व्हायचंय असे काही प्रसंग? मिस्टर माझे इथेच होते, मी पुण्यात होते. पण हे निर्णय तुम्हीच घेतले? मी माझेच घेतले, हो, मुलांसाठी. बरं. मिस्टर इथेच होते, मी पुण्यात राहिले 2 वर्ष. आणि कोविडच्या काळामध्ये जोडीदाराचं निधन झालं, तर त्या संदर्भातलं आम्हाला थोडंसं म्हणजे तुमच्याकडून कसं होतं तेव्हाच? मुलं लहान होती, अर्धवट वयातली, कसं होतं तो? ते कुकाण्यात नगरमध्ये कुठे काय? नाही, कुकाण्यात नाही, नगरमध्येच होते. कोविडच्या याच्यामध्ये आम्ही दोन्ही चेकिंग करायला गेलो, दोन्ही पॉझिटिव्ह निघालो. दोघं पण ऍडमिट होतो. 7 दिवसानंतर मला तर डिस्चार्ज झाला. पण परत माझं त्यांचं थोडंसं जास्त होतं कोविडचं प्रमाण, त्याच्यामुळं मला बी परत वाढलं. मी पण परत ऍडमिट झाले. आणि ज्या दिवशी माझी सुट्टी झाली त्या दिवशीच त्यांचं हे झालं. तर ते झाल्यानंतर मला तो म्हणजे सांगितलंच नव्हतं मुलांनी. रात्रभर त्यांनी त्याचं समजा हे केलं आणि सकाळी मला कळालं. मग त्याच्यानंतरच तो पिरियड म्हणजे खूपच हे गेला मला, कारण दवाखान्याचं बिल पण भरपूर होतं आणि ते सगळं आता कसं करायचं ते खूप मोठं टेन्शन. म्हणजे नवरा गेल्याचं दुःख बाजूला वेगळं आणि हे वेगळंच होतं. मुलं तेव्हा म्हणजे मुलीचं लग्न झालं? मुलीचं लग्न झालं. बरं. मुलगा जस्ट महाराष्ट्र बँकेत लागलेच होता, 10 दिवस झाले त्याला लागून. अच्छा. आणि म्हणजे त्यांनी कधी काही बघितलेलंच नव्हतं. ती सिच्युएशन सगळी तुम्हाला एकटीला हँडल करावी लागली. आणि मग ते सगळं ते बघून आणि रोज आपलं म्हणतात ना व्यवहार आम्हाला काही माहित नव्हता त्यांचा काय नाही. मग ते बी बघून थोडं झालं. पण चला, यांची राजकीय याच्यामध्ये होतं त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला साथ दिली. राजकीय लोकांनी बी भरपूर साथ दिली. मेन तर मान्य पवार साहेबांचंच खूप मोठे हे माझ्यावरती की त्यांनी मी एक शब्द टाकल्याबरोबर त्यांनी माझे सगळं पुढचं सगळं बघितलं त्यांनी. त्याच्यामुळे मी त्याच्यातनं थोडी बाहेर पडले. मग तेव्हा उभारी घेण्यासाठी असं समोर फक्त मुलगाच, कारण त्याच्याकडे पाहूनच मी थोडी ती हे घेतलं. म्हटलं आपण जर खचलो, कारण त्यांनी त्याच दिवशी मला म्हणजे वडिलांचं इकडं झालं त्याच रात्री त्यांनी मला बरंच काही सांगितलं. त्याच्यातनं मला कळालं होतं, पण असं हे होत नव्हतं माझ्याकडनं. तर म्हणे मग मी असं होणार आहे, तुला उभं राहायचंय.
काही होऊ शकतं. आज मी पुण्याला घेऊन चाललोय म्हणे उद्या, पण काही पण होऊ शकतं. तर थोडस ते कळून गेलं होतं मला, पण त्यांनी काही सांगितलं नाही, त्याच्यामुळे असं हे होत नव्हतं. मुलांनी पण तेवढी हिंमत खूप हिंमत दाखवली. मग आता मुलगा जयपूरला असतो, मुलगा तुमचा आता जयपूरला, आणि मग तुम्ही पण तिकडे आता. मी तिकडेच त्याच्याबरोबर. साधारण हे जे काही व्यवसायांचं सांगितलं त्याच्यामध्ये कुठले कुठले, म्हणजे हे ते टप्परवेअर झालं किंवा हे झालं, तुम्ही फॉल पिकोचं पण खूप मोठ्या प्रमाणात करत होता का? बर. मग आता महाराष्ट्राच्या बाहेर इतक्या लांब, आणि आता सगळं स्थैर्य आलेलं आहे, तसं सगळं मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलाचं सगळं व्यवस्थित चालू आहे, तर तुमच्यामधला हा जो खटपट्या स्वभाव आहे की नाही काहीतरी करत राहायचं, हा मित्र परिवार जो आहे त्याला बांधून ठेवलेला आहेच तुम्ही, तर तो कुठंतरी डोक्यावर काढत असेलच. तर आता पुढचे प्लॅन्स काय, आता काय तुमच्या डोक्यात, की हे तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा पुढच्या कालावधीत? आता तर मी सध्या ते हे बनवते, तोरण वगैरे बनवते, ना नफा ना तोटावर. बर. सामान आणणे, बनवणे, त्याची कॉस्ट काढणे, खाली फक्त एक नॉमिनल पैसे गेले, तेवढा व्यवसाय. म्हणजे त्याच्यात माझं मन रमतंय. कारण आता जयपूरमध्ये मुलाकडे राहते म्हटल्यावर जास्त बाहेर जाण्याचा विषय नाही, तिकडे फ्रेंड सर्कल माझं खूप नाही, आणि तिकडे मी वाढवायचं प्रमाण मी करत नाही, कारण 5-5 वर्षाची हे असतं तिथे, आणि काय वाढून परत बदली होत असते. आणि मग आता तोरणचं माझं चालू आहे तिथे. बरं. अजून मग परत महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं हे सगळं, मग तिकडे आल्यावर थोडं आहे डोक्यामध्ये, समाजकारणात घुसायचं, काहीतरी करायचं समाजासाठी बस. अच्छा. समाजाकरता आहे डोक्यात. एकदा मुलाची सगळी लाईन व्यवस्थित लागली की मग नगर पुन्हा कुठेतरी थांबून हे करायचं, जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत करायचं, मग मुलाकडे परत जायचं. ताई, पती राजकीय क्षेत्रामध्ये, तुम्ही असे वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या, आणि मुलांची शाळा कॉलेज हे सगळेच म्हणजे तुम्ही बिझी होता, तर त्याबद्दल सांगा ना मला थोडस काहीतरी. पतीबद्दल सांगायचं म्हटलं तर ते माननीय पवार साहेबांबरोबर एकनिष्ठ होते. त्यांनी म्हणजे जसं मी लग्न होऊन आले तसं बघते, पवार साहेब म्हणजे पक्ष माझा पवार साहेबांबरोबर, आणि त्या याच्यामध्ये त्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. आज मी 90 मध्ये माझं लग्न झालंय, 90 पासून बघते, खूप संधी येतात, खूप जातात, आणि आज साहेबांचे इतके जवळचे म्हणून ते मानले जात होते. आता मी स्वतःही घरातनं खूप वेळेस टिफिन बनवून दिलेले सकाळी 7 वाजता, पण मला असं वाटत नाही का त्यांनी कधी शब्द टाकला आणि ते साहेब नाही म्हणणार, पण त्यांनी असं कधी त्यांच्या स्वतःसाठी कधीही शब्द दिला नाही. म्हणजे फक्त एकनिष्ठ काम करत राहणे, संघटनेला धरून चालणे, एवढं त्यांनी केलेलं, निरपेक्ष भावनेनं काम करत राहिले. आणि खरं आहे, म्हणजे मला तर वाटतं की जसं दर 5 वर्षांनी ते त्यांच्या निवडणुकांच्या कारकिर्दीमध्ये किंवा निवडणुका येतात त्यामध्ये बिझी असत असणार, आणि तुम्ही दर 5 वर्ष झाले की तुमचे वेगवेगळे व्यवसाय याच्यामध्ये तुम्ही बहुतेक नवीन व्यवसायाची मुहूर्त रोवत असणार, बरोबर ना? तर हे एक मला खूप छान वाटलं तुमच्यामधलं. आणखीन एक प्रश्न विचारायचा होता, तो असा की जी मुलांचं शिक्षण किंवा त्याच्याबद्दल सांगा ना. मुलं खूप हुशार होती असं मला कळलं. हो, मुलगा आर्मी मधून 10वी झालेला, तिथे फर्स्ट आलेला. मुलगी फिरोजी हायस्कूलला होती, ती पण 10वीला आदर्श छात्रा म्हणून तिची निवड झाली होती. त्याच्यानंतर दोघंही मेकॅनिकल इंजिनियर झाले. माझं शिक्षण कमी झाल्यामुळे मी ते स्वप्न मुलीच्या ह्याच्यात बघितलं आणि तिला मेकॅनिक केलं. तिला एमपीएससी वगैरे द्यायची होती तिला, पण आमच्या याच्यामध्ये एमपीएससी तेव्हा एवढं हे नव्हतं, त्याच्यामुळे तिला इंजिनिअरिंग करून, पण तिला एक शिकवण दिली होती मी इंजिनिअरिंग करते तुला, पण मी तुला जॉब करून देणार नाही. मुलगा मी माझ्या पद्धतीने बघणार, तो जर शिकलेला असेल तो म्हटला जॉब करायचं तर करून देणार, आणि जर नाही म्हटलं पुढचे तर मी करून देणार नाही. मग मुलीने पण ऐकलं, आणि जावयांची तिथे फॅक्टरी आहे सांगलीमध्ये, मग ती जावयांना फॅक्टरीमध्ये मदत करते. म्हणजे तिच्या शिक्षणाचा उपयोग केला, त्यांच्या घराने सुद्धा तिला तेवढं सपोर्ट केला, आणि आज ती त्यांना मदत करते जावयांना. तर या आहेत सुचेताताई धूत. केवळ खूप मोठी डिग्री, खूप केलेलं काहीतरी शिक्षणामधलं काम, यांनीच आपलं करिअर होतं
अशा या सगळ्या संकल्पनांना छेद देणारं हे व्यक्तिमत्व, ज्यांनी खूप वेगवेगळा काळ बघितला, साचेबद्ध कुठलंही आयुष्य नाहीये, प्रत्येक ठिकाणी कस लागला, हिमतीची परीक्षा झाली आणि असे आयुष्यामध्ये आलेले टर्न अँड ट्विस्ट ज्यांनी लीलया पेलले, जोडीदाराचं अवकाळी अचानक निधन झालं आणि या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात खंबीरपणे उभं राहत ज्यांनी आपली सावली मोठी केली, अशा सुचेताताई धूत यांच्याबरोबर आपण आज बातचीत केली. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण घेऊन येणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, तिची मोठी सावली या सेगमेंटच्या अंतर्गत.